आमचे नवनवीन व्हिडिओ आणि राजकारणाच्या अपडेटसाठी चॅनेलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन जरूर प्रेस करा। आज 2 दिवस झालं गरळ ओकून तरी सुद्धा केतकी चितळे आणि ब्राह्मण ऐक्य परिषद आयोजकावरती गुन्हा दाखल होत नाही। आरटीआय टाका आणि गेल्या 5 वर्षात किती अट्रॉसिटीज केसेस आहेत, त्यातल्या जेन्युइन केसेस किती आहेत, ब्राह्मणांच्या अगेन्स्ट किती आहेत, प्रत्येक कास्टच्या अगेन्स्ट किती आहेत, ह्याचा सेन्सस काढा आरटीआय टाकून। अभिनेत्री केतकी चितळे नेहमीच आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असते। अशातच आता बीड येथील परळी ब्राह्मण ऐक्य परिषदेत केतकी चितळेने अॅट्रॉसिटी कायद्याबद्दल भाष्य केलं आहे। केतकी चितळे म्हणाली, गेल्या 5 वर्षात किती अॅट्रॉसिटी केसेस आहेत, त्यातल्या ब्राह्मणांच्या विरोधात किती आहेत आणि प्रत्येक जातीविरोधात किती आहेत हे शोधा। हे अख्खं एक रॅकेट आहे। त्यातच तिने अॅट्रॉसिटी कायदा रद्द करावा अशी देखील मागणी केली आहे। ह्या वक्तव्यानंतर समाजामधून तिच्यावर अनेक टीका होत आहेत। 2 दिवस झाले तरी तिला अजून अटक करण्यात आली नाही, यावर दीपक केदार यांनी काय म्हटले आहे ते आता पाहू। आज 2 दिवस झालं गरळ ओकून तरी सुद्धा केतकी चितळे आणि ब्राह्मण ऐक्य परिषद आयोजकावरती गुन्हा दाखल होत नाही। पोलिसांनी विनाकारण महाराष्ट्रामध्ये मोर्चे आंदोलन काढायला लावू नयेत। महाराष्ट्र अस्थिर करण्याचा आणि सामाजिक सलोखा बिघडवण्याचा सुनियोजित कट हा परळीच्या ब्राह्मण ऐक्य परिषदेतून झालेला आहे। त्याचे सगळे भाषणाच्या क्लिप आहेत। महाराष्ट्रभर संताप आहे, अनुसूचित जाती जमातीमध्ये उद्रेक आहे। विनाकारण पीआयला मी बोललो तर मी ओपिनियन मागवलंय, अमुक केलंय, ढमुक केलंय। 2 दिवस झालं त्या ठिकाणी आंबेडकरी कार्यकर्ते, नेते, सर्वपक्षीय संघटना जात आहेत, निवेदन देत आहेत, आंदोलनाची तयारी करतायत। दबाव कुणाचा आहे? आंदोलनाची सुद्धा ताकद असते आणि वेगळा मार्ग असतो, तो आम्हाला अवलंबायला लावू नका। पॅंथर चळवळ चालवतोय, कुणाचा दबाव आहे ते स्पष्ट करावं बीड पोलिसांनी। पॅंथरचा दबाव हा सगळ्यात मोठा दबाव असतो। आम्ही आजही सामाजिक सलोखा राखण्याच्या उद्देशाने या असणाऱ्या टवाळखोरांना अटक करा म्हणतोय, जातीवाद्यांना अटक करा। भाडकाऊ भाषण करलं, त्याचा आधार काय, कोणता टेशी होता, कोणती केस होती, केस नंबर काय होता, कुणी यायचं काहीतरी कहाणी बनवायची आणि त्या कायद्याला आणि त्या समाजाला हिनवायचं, बदनाम करायचं। आम्ही अॅट्रॉसिटीचं रॅकेट चालवणार आहेत, आम्हाला रॅकेट चालवणार म्हणायचं। अशा पद्धतीने अनुसूचित जातीला हिनवायचं आणि त्याच्यात गुन्हा दाखल होणार नाही, संतापजनक आहे। बीडच्या एसपींना माझा या ठिकाणी मागणी आहे की जर का या 12 तासामध्ये गुन्हा दाखल झाला नाही तर बीडमध्ये भूतोन भविष्यती मोर्चा काढल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाहीत, हा इशारा देतोय। त्या केतकी चितळेवरती गुन्हा दाखल करा आणि एमपीडीए अंतर्गत लावा 3 गुन्हे। हा जर रजिस्टर झाला तर 3-4 गुन्हे रजिस्टर होत आहेत। एमपीडीए अंतर्गत, मोका अंतर्गत स्थानबद्ध करा, यूएपी ऍक्ट सारखी कारवाई करा। का यांना एमपीडीए लागत नाही का, यांना मोका लागत नाही का? हे झोपडपट्टी दादा नाहीत काय? सातत्याने क्राईम करायचा, सातत्याने जामीन घेऊन बाहेर आलं की गरळ ओकायची, कुणाच्या याच्यावर चालू आहे? महाराष्ट्र अस्थिर करण्याचा आणि दंगल भडकवण्याचा कट या मागे होता। आता एसआयटीची चौकशी होणार नाही का गृहमंत्री? नाही, आमच्या दलितांना रॅकेट म्हणून हिनवलं तर तुमच्या अधिवेशनात चर्चा होणार नाही का? आता एसआयटीची चौकशी लागणार नाही। हे सगळं गेलं, आमच्या पुढे कुणीही नाही, आम्हाला टार्गेट केलंय, आम्ही कुणालाही सोडणार नाही। त्या आयोजकाला आणि केतकी चितळेला तात्काळ अटक झाली पाहिजे आणि अटक करून आता मोक्याची कारवाई झाली पाहिजे, यासाठी सुद्धा आम्ही आंदोलन छेडणार आहे। एसपींनी तात्काळ दखल घ्यावी, पीआयनी काय ओपिनियन मागितलंय त्याची बैठक घ्यावी आणि आंबेडकरी समूहाच्या संतापाला, उद्रेकाला वळकून यामध्ये गुन्हा दाखल करावा अशी मागणी ऑल इंडिया पॅंथर सेना करत आहे।